माये दिसलं नाही, बाप दिसला नाही, डोळे भरून आले हो. कस तरी दरवाजापर्यंत गेले. दरवाजावरती थाप मारली बहिणीनं. भाऊजाईनं दरवाजा उघडला. दारात जेव्हा नंदनला बघितलं ना, भावाच्या घरी गेल्याबरोबर दरवाजावर थाप मारली. दारात जेव्हा नंदनला बघितलं ना, तिनं दरवाजा परत लावून घेतला. परत लावून घेतला. कशाचं तसा होता, गरीब परिस्थिती. गरीब परिस्थिती, रोजमजुरी करायची, किती फोडायचं काम होतं. भाऊची परिस्थिती चांगली होती. तिनं अपेक्षा मनामध्ये घेऊन गेली होती, माझा भाऊ मला भेटल, मी कडकडून मिठी मारल, मला 2-4 दिवस मी जेवली नाही, मला भाऊ जेवण कर म्हणाल, ताट वाढेल, जेवण करून अपेक्षा घेऊन गेली होती. पण ज्यावेळेस भावाच्या दरवाजावर हात थापडले, नंदननं काढलं, नंदननं पाहिलं, पण परत लावून घेतला दरवाजा. परत लावून आई, मावशी खरं सांग, तुम्हाला असं जर घडलं तर तुम्हाला काय वाटत? तिनं दरवाजा लावून घेतला. भाऊ घरात होता माझा. दादा, भाऊ घरात होता पण काहीच बोलला नाही. शेवटी बळजबरीनं म्हणाले, दादा माझी परिस्थिती लई बिकट आहे रे, लई परिस्थिती बिकट आहे. असं सांगितलं नाही, रस्त्यावरची गिट्टी फोडते मला. दादा 4 दिवस झाले रे, माझ्या पोटामध्ये अन्न नाही, मी जेवण केले नाही. माझ्या गर्भात बाळ आहे, 9 महिन्याचा आहे. मी घरून अपेक्षा घेऊन आलेली, मी काहीतरी घेऊन जाईल म्हणून अपेक्षा घेऊन आले. दादा म्हणून बहिणीने आवाज दिला, पण दादा बोलायला तयार नव्हता. दादा घरात होता. गरीब परिस्थिती आहे का माझी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, बहीण कुणाची, कोणी बोलत नव्हतं घरामध्ये. घराच वेळ बसली नाही, बसली आणि दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकत आहे. दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकत आहे. शेवटी आपल्या त्या फाटक्या संसाराकडे पटकन निघाली. फाटक्या संसाराकडे परत निघाली. माय परत निघाली. ऐका ना, माय ज्यावेळेस अपेक्षा घेऊन निघाली होती त्यावेळेस तिनं डोळ्याचे अश्रू मात्र दाबून ठेवले.
कशा करता माझा भाऊ मला जवळ घे. मी 4 दिवस झाले अन्न खाल्लं नाही. मी गरीब आहे, दादा मला काहीतरी देईल म्हणून येताना अपेक्षा घेऊन निघाली होती. अपेक्षा घेऊन निघाली होती. पण माय परत जाताना तिनं अश्रूची वाट मोकळी करून दिली ग, मोकळी करून दिली. येताना घरून निघाली होती, डोळ्याची अश्रू दाबत ठेवली. पण शिवा घराकडून जात असताना नवऱ्याचा आपला फाटका संसाराकडे लक्ष दिलं आणि निघाली. निघाले, नवरा घरी आहे, आपण तर एवढ्या वज्रपणीने निघालो. माझा भाऊ मला काहीतरी सहकार्य करेल. डोळ्यातून पाणी पडत आहे. मन मोकळ्यापणाने रडाली. दादा, त्याचं कारण काय माहित आहे? जेव्हा कधी गरिबी येते ना, संकट येते ना, आपलीच लोक आपल्याला सोडून देतात. हे जगाचा इतिहास आहे, हे जगाचा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा माणसावर त्रास झाला ना, तेव्हा तेव्हा बाहेर लोक कमी त्रास देतात, बाहेरचे कमी त्रास देतात, पण जवळचे लोक जास्त त्रास देतात. हा इतिहास आहे.